आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार संजय देरकर सर आहेत. सर, काय सांगाल? उद्धव ठाकरेंचा दौरा आता सुरू झालेला आहे. एकीकडे 6 खासदार फुटले, त्यानंतर आता पहिला दिवस असणार आहे तो तुमच्याच मतदारसंघातून सुरू होतोय. कशी दौऱ्याचे तुम्ही नियोजन केलेलं आहे? यवतमाळ जिल्ह्यात सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे येत्या 27 जूनला यवतमाळमध्ये येत आहे. त्यांचा दौरा जसा आयोजित झाला तसं यवतमाळ जिल्ह्यात एक कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे की गेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर साहेब पहिल्यांदाच या यवतमाळ जिल्ह्यात येत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आदित्यजी ठाकरे आहे, संजयजी राऊत आहे, त्यानंतर विनायकजी राऊत आहे, अनिलजी देसाई साहेब आहे. हे सर्वजण या ठिकाणी येत असल्यामुळे आमच्या या जिल्ह्यात एक खूपच आनंदाचं वातावरण आहे. पण सर, ज्या प्रकारे आता खासदार फुटले त्यामुळे अनेक कार्यकर्ते देखील फुटण्याची शक्यता आहे. कसं तुम्ही सांभाळू शकाल या पूर्ण सगळ्या फुटीला? नाही, या सगळ्या गोष्टीसाठीच त्या गोष्टीवरती निवाडा काढायसाठीच साहेब येत आहे. साहेब आल्यामुळे कोणी जाणार नाही, कारण आम्हाला शाश्वती आहे की कार्यकर्ता हा शिवसेनेचा पक्का खंदा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करणारे लोक आहे आणि अशा परिस्थितीत साहेब येते म्हटल्यानंतर त्यांना एक आनंदाचं वातावरण आहे. आपण पाहिलं एकीकडे कर्जमाफी झालेली आहे, पण आता सध्या शेतकरी हे जे खरीप हंगामाचं पीक घेत आहेत त्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतंय. पण आधीच कर्ज असल्यामुळे बँक काय त्यांना कर्ज देत नाहीये, त्यांना सावकाराकडे जावं लागतंय. कसं पाहता, काय आव्हान कराल तुम्ही सरकारला? नाही, आता कालच या संदर्भात सभागृहात चर्चा झाली, दिवसभर चर्चा चालली. कृषीच्या संदर्भातच चर्चा होती. येणारे जे कर्जमाफी त्यांनी केली ही 30 जूनपर्यंत त्यांनी तारीख दिली होती, परंतु या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्याला दिलासा मिळत नाही. कारण त्यामध्ये शेतकऱ्यांना जो सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे होती ती सरसकट कर्जमाफी नसून त्यांनी पुष्कळशा अशा निर्बंध लावले आहेत, त्याची कपाती केल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी ही उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना जी केली होती सरसकट, कोणताही कागद लागत नव्हता, कोणत्याही विचारपूस केली नाही, सरसकट त्यांच्या खात्यात दीड लाख रुपये मिळत होते. परंतु यावेळची जी माफी आहे हे डोके पाहून आहे, माणसं पाहून आहे, शेतकरी पाहून नाही आहे. म्हणून ही कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे. आम्ही वारंवार आणि आताही कालच्याही याच्यात बोललो आम्ही आणि त्याच्यात विरोध दर्शवला की अशी ही सरसकट माफी झाली पाहिजे. हा आमचा शिवसेनेचा अजेंडा आहे. सर, सगळं पाहायला गेलं तर तुकाराम मुंडे सध्या चर्चेत आहेत. अनेक ठिकाणी ते धाडी टाकतायत. एफडीए मध्ये आल्यापासून ते जो खातं आहे किंवा एफडीए डिपार्टमेंट आता हे चर्चेचा विषय ठरतोय. महाराष्ट्रात आपण बघतो की प्रत्येक गोष्टीत भेसळ आलाय आणि हे भेसळ काढण्याच्या दृष्टिकोनातून तुकारामजी मुंडे आयुक्त म्हणून त्या ठिकाणी पदारूढ झाले. त्यांची कारकिर्दीत त्यांनी 15 दिवसात, महिनाभरातच त्यांनी इतकं चांगलं काम या महाराष्ट्रात केलं आहे आणि अशा माणसाला बदलवण्याची भूमिका या सरकार घेत असेल तर हे चुकीचं आहे. त्यांनाच ठेवलं पाहिजे. ते अधिकारी एक उत्कृष्ट अधिकारी आहे. त्या अधिकाऱ्याला या डिपार्टमेंटमध्ये नाही, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये टाकलं तरी ते त्यातून धुवून सगळ्या गोष्टी काढतात, भ्रष्टाचार काढून दाखवतात. अशा व्यक्तीला काढणं हे योग्य नाही. आमच्यातर्फे त्यांनी डिमांड केली आहे की त्यांनाच त्या डिपार्टमेंटमध्ये ठेवायला पाहिजे. आपण पहिले हे होते आमदार संजय देरकर. कॅमेरा पर्सन सुरेश स्वामी, परमेश पवार, पुढे न्यूज, मुंबई.